जन्मजात अंध आणि अनाथ असलेली माला पापळकर आज महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारणार आहे। 32 वर्षांपूर्वी माला जळगावच्या रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीमध्ये सापडलेली होती। तिला अमरावतीच्या वझर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात आसरा मिळाला। तिथे राहताना तिने 2023 ते 24 या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन तिने ती उत्तीर्ण केलेली आहे आणि आज माला पापळकर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारणार आहे। यावेळी शंकरबाबा पापळकर आश्रमातील 125 दिव्यांग मुलं उपस्थित असतील। बातमी पाहतोय नागपूरमध्ये। जन्मजात अंध आणि अनाथ असलेली माला पापळकर आज महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारणार आहे आणि 32 वर्षांपूर्वी माला जळगावच्या रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीमध्ये सापडलेली होती आणि तिला अमरावतीच्या शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमामध्ये आसरा मिळाला आणि तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 2023-24 उत्तीर्ण केलेली आहे आणि त्यामुळे तिने हे यश संपादन केलंय। आज माला पापळकर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारणार आहे आणि यावेळी स्वतः शंकरबाबा पापळकर, आश्रमातील 125 दिव्यांग मुलं आणि जिल्हाधिकारी सुद्धा उपस्थित असतील। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास सोपा नसतो आणि ही परीक्षा तिने उत्तीर्ण करून दाखवलेली आहे आणि जन्मजात अंध आणि अनाथ असलेली माला पापळकर आज महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारतानाची ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। नागपूरमधून अतिशय अभिमानाची आणि आनंदाची ही घटना आहे। 32 वर्षांपूर्वी ही माला जी आपल्याला महसूल पदाचा पदभार स्वीकारताना पाहायला मिळते, महसूल सहाय्यक पदाचा पदभार स्वीकारताना दिसते पाहायला मिळते। 32 वर्षांपूर्वी हीच माला जळगावच्या रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीमध्ये सापडलेली होती, मात्र शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात तिला आसरा मिळाला अशी ही माहिती।